तुमच्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी सोमवारच्या अष्टमीचे उपाय. सोमवारच्या अष्टमीला शिवमंदिरात जावे. तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन त्यात थोडे गंगाजल, पांढरे चंदन, अक्षता आणि थोडे दूध मिसळा. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करत शिवलिंगावर अभिषेक करावा. इच्छा व्यक्त करणे. अभिषेक करताना आपल्या मनातील संकटे दूर करण्याची आणि मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना महादेवांकडे करावी. बेलपत्र आणि इतर प्रिय वस्तू अर्पण करणे. बेलपत्र. भगवान शंकरांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. सोमवार अष्टमीच्या दिवशी 31 बेलपत्र घेऊन त्यावर पांढऱ्या किंवा पिवळ्या चंदनाने ओम किंवा श्री लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना आपली इच्छा मनातल्या मनात सांगावी. तर इतर प्रिय वस्तू. बेलपत्रासोबत धतुरा, आकड्याची फुले, पांढरे चंदन, दही, तूप, साखर, पांढरे वस्त्र आणि भांग शिवलिंगावर अर्पण करावेत. तर जर तुमच्या घरात नेहमीच वाद होत असतील किंवा मन अशांत राहत असेल तर जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि एखाद्या गरजू व्यक्तीला 1 वाटी तांदूळ दान करावी. जर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर सोमवारच्या रात्री शिवमंदिरात शिवलिंगासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल आणि धन संबंधी अडचणी दूर होतील. लाल रंगाच्या कलाव्याची म्हणजेच धाग्याची वात बनवून शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने घरात धन येते आणि माता लक्ष्मी विशेष प्रसन्न होते. असे म्हणतात की शिवभक्त कधी गरीब राहत नाही, कारण त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. प्रदोष काळात विशेष पूजा. तर प्रदोष काळात सूर्यास्तानंतरचा काळ केलेली शिवपूजा अत्यंत फलदायी मानली जाते. सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. तर शिवचालीसा, शिवचालीसा किंवा शिवाष्टकाचे पठण करा. यामुळे घरात सुख शांती येते आणि सर्व दुःख दूर होतात. विशिष्ट उपाय. हिरवे मूग आणि तांदूळ. तर पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मते सोमवारच्या अष्टमीला शिवमंदिरात 31 हिरवे मूग आणि 31 तांदूळाचे दाणे घेऊन जावे. 31 तांदूळाचे दाणे हातात घेऊन आपली मनोकामना मनात ठेवून आणि भगवान शंकरजींच्या पायरीवर ठेवा. त्यानंतर 31 हिरवे मूग नंदीच्या उंच पायाजवळ ठेवा. चंदनलेप. 21 बेलपत्रावर सफेद चंदन लावून शिवलिंगावर अर्पण करा. काळे तीळ आणि कच्चे तांदूळ. तर सोमवारच्या अष्टमीला संध्याकाळी काळे तीळ आणि कच्चे तांदूळ दान केल्याने धन आणि धनाच्या समस्या दूर होतात. तसेच पितृदोषाचा प्रभावही कमी होतो असे मानले जाते. दही, पांढरे वस्त्र, साखर, दूध या वस्तूंचे दान केल्यानेही महादेवांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तर दुग्धाभिषेक. तर पाण्यानंतर शिवलिंगाला गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करावा. यामुळे आरोग्य लाभते आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते. दुधाचा अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अधिक फलदायी ठरू शकते. बेलपत्र आणि इतर वस्तू. तर बेलपत्र हे शंकरांना अत्यंत प्रिय आहे. सोमवारच्या अष्टमीला बेलपत्र अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा उच्चार करावा. बेलपत्राच्या 3 पानांचा गुच्छ शिवामूठ म्हणून अर्पण करावा. फाटलेले किंवा तुटलेले बेलपत्र अर्पण करू नये. अक्षत. तांदळाचे दाणे म्हणजेच अक्षता शिवलिंगावर अर्पण करावे. अक्षत अखंडित असावेत. चंदनाचा लेप शिवलिंगावर लावावा. चंदन शांतता आणि शीतलता प्रदान करते. धोत्रा आणि शमीपत्र हे देखील शंकरांना प्रिय आहेत. ते अर्पण केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात असेही मानले जाते. बेलपत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. सोमवारच्या अष्टमीला शिवलिंगावर 31 बेलपत्र अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते.
बेलपत्राच्या गुळगुळीत बाजूने शिवलिंगावर अर्पण करावे आणि त्याच्या देठाचा भाग जलाभिषेक जिथून खाली येतो त्या दिशेने असावा. चंदनाचा लेप. शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाचा लेप लावावा. तुम्ही बेलपत्रावर पिवळे किंवा लाल चंदन लावून ते शिवलिंगावर, विशेषतः अशोक सुंदरच्या स्थानावर अर्पण करू शकता. असे केल्याने अडकलेली कामे पूर्ण होतात. सोमवारचा दिवस भगवान शिवांना समर्पित आहेत आणि अष्टमी तिथी शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. जेव्हा सोमवार आणि अष्टमी एकत्र येतात तेव्हा ह्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते. ह्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा दिवस असतो. त्यामुळे ह्या दिवशी केलेल्या पूजेचे विशेष फळ मिळते. सोमवारी अष्टमीला केलेली पूजा अडकलेले कामे पूर्ण करण्यास, जीवनात सुख समृद्धी आणण्यास, कष्ट दूर करण्यास आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करण्यास मदत करते. तर अविवाहित मुला-मुलींच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी देखील हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. तर तांदूळ. शिवलिंगावर अख्खे म्हणजे तुटलेले नसलेले तांदूळ अर्पण करणे शुभ मानले जाते. सोमवारच्या अष्टमीला 31 तांदूळाचे दाणे अर्पण करण्याची प्रथा आहे. मूग. 31 हिरव्या मुगाचे दाणे शिवलिंगावर किंवा नंदीच्या पायाजवळ अर्पण करणे लाभकारी मानले जाते. तर तीळ. पितृदोष दूर करण्यासाठी सोमवारी कच्च्या तांदळासोबत तीळ दान करणे फायदेशीर मानले जाते. धतुरा आणि भांग. भगवान शंकरांना धतुरा आणि भांग प्रिय आहेत. ते अर्पण केल्यानेही त्यांची कृपा प्राप्त होते. फूल. पांढरी फुले, उदाहरणार्थ पांढऱ्या कण्हेरची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. नैवेद्य. खीर किंवा गूळ पदार्थांचा नैवेद्य दाखवणे देखील चांगले मानले जाते. मंत्र जप. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करणे देखील शुभ मानले जाते. दीपदान. तर सोमवारी दीपदान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. वस्त्र परिधान. तर सोमवारच्या अष्टमीला सकाळी स्नान करून पांढऱ्या, हिरव्या, पिवळ्या, लाल किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते, कारण हे रंग शंकरांना प्रिय आहेत. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, चॅनलला